नमस्कार मंडळी. आज आपण ना कोणतेही वाटण न घालता एकदम चविष्ट 2च्या ऐवजी 3 भाकरी खाता येईल एवढी चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी ना मी तर 350 ग्रॅम एवढ्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या एकदम छान गावरान अशा हे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आता याला सगळ्यात अगोदर तर आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने चाकून याला कट करून घ्यायचं आहे. जास्तही मोठ्या आकारात नाही किंवा जास्तही छोटा, एकदम सगळ्या शेंगा अशा पद्धतीने माप घेऊन एकदम सारख्या अशा याला कट करून घ्यायचं आहे. आणि शेंगा कट केल्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची, म्हणजे खाताना दातामध्ये अशी अटकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने ही शेंगाची साल आपल्या चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी साल काढून घेऊन राहिले. आता हे शेवग्याच्या शेंगा सोलणं तर सगळ्यालाच येतं, हे तर सांगायची काही गरजच लागत नाही. तर अशा पद्धतीने सगळ्या शेंगा इथं मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या शेंगा आपल्या स्वच्छ पाण्यामध्ये एकदा धुवून घ्यायच्यात. आता सगळ्यात अगोदर गॅसवरती एक जाडबूड असलेली कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला जेवढं तेल आवडत असेल भाजीमध्ये तेवढं तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा इथं जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान असं तेलामध्ये तडतडलं की लगेच मी इथं 4 मीडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेत. ते कांदेसुद्धा तेलामध्ये टाकून घ्यायचे. आता तुम्ही मोठाले कांदे घेतले तर 2 घेतले तरीसुद्धा चालेल. तर हे कांदे ना ह्या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा कलर असा लालसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांद्याचा कलरसुद्धा लालसर झालेला आहे, छान असा कांदा याच्यामध्ये परतलेला आहे. आता लगेच याच्यामध्ये ना मी इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक करून घेतलेल्या आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल, किंवा याच्याऐवजी ना लाल मिरची पावडर वापरलं ना तरीसुद्धा चालेल. तर ह्या मिरची मी इथं ह्या तेलामध्ये टाकून घेतलेली. आता ही मिरचीसुद्धा याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची, म्हणजे यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही मिरची छान अशी परतून घ्यायची. तर छान अशी मिरची परतलेली, यातला कच्चेपणासुद्धा गेलेला आहे. आता लगेच इथं मी 2 मिडियम आकारातले टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले. हे टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा त्यासाठी मी इथं चवीनुसार मीठ इथं टाकून घेतलेलं आहे. मिठामुळे टोमॅटो पटकन असा सॉफ्ट होतो. आता व्यवस्थित हा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटोसुद्धा छान असा परतायला लागलेले बघू शकताय तुम्ही, थोडंसं हलकंसं सॉफ्ट झालेलं आहे. तर की त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. तर मी इथे 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे. त्यानंतर मोठा 1 चमचा इथं धना पावडरसुद्धा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच थोडीशी इथं आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. आता मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणखी थोडासा मी इथं गरम मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे मसालेसुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता मसाले खाली तळाला चिकटू नये त्यासाठी ना आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचे, म्हणजे मसाले जळणार वगैरे नाही. थोडंसं पाणी टाकून नाही मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर बघू शकता छान असे आपले मसाले परतलेले आहेत. मसाल्याला तेलसुद्धा साईडला सुटलेलं आहे. तर आता लगेच आपण ज्या शेंगा कट करून घेतल्या होत्या ना त्या शेंगा स्वच्छ धुवून या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने शेंगा धुवूनच टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीची भाजी आणि एकदम चविष्टपणे. आता हे शेंगा याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ना छान अशा 2 ते 3 मिनिटे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला शेंगामध्ये मुरतो आणि छान अशा शेंगाची टेस्ट लागते. त्यामुळे 2 ते 3 मिनिटं अशाच पद्धतीने हे शेंगा या मसाल्यात परतून घ्यायच्या. आता 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर ते झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. 1.5 ते 2 मिनिटाची याची वाफ काढून घ्यायची. असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ह्या शेंगामध्ये ना सगळा हा मसाला मुरतो आणि ह्या शेंगाची टेस्टसुद्धा आणखी वाढते. त्यामुळे ना 2 ते 3 मिनिटं अशी एक वाफ नक्कीच तुम्हीसुद्धा काढून घ्या. आणि एक वाफ काढल्यानंतर मग परत आपल्याला एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लागेल तेवढं याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता मी जास्त इथं रस्सा करणार नाही आहे, त्यामुळे थोडंच इथं पाणी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. तर मी इथं 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेणार आहे, कारण ही जास्तही पातळ किंवा जास्तही घट्ट नाही अशी भाजी मी बनवणार आहे. त्यामुळे इथं 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून ना ह्या शेंगा छान अशा शिजेपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत आपली ही भाजी शिजवून घ्यायची. मीडियम ते कमी गॅसवरच शिजायची, कमीच गॅसवर शक्यतो शिजवायची. तर बघू शकता इथं कमी गॅसवरती छान ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे आणि दिसायला काय छान दिसू राहिलेली आहे. आता तुमच्याकडे जर हिरवी कोथिंबीर असेल ना तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून वरून टाकू शकता. तर बघू शकता शेंगा एकदम सॉफ्ट अशा शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. अजिबात पाण्यासारखी नाही आहे किंवा अजिबात असं पातळसुद्धा नाही झालं. एकदम छान चवीला अप्रतिम अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता लगेच एका प्लेटीमध्ये भाजी तुम्हाला काढून दाखवते. तर बघू शकता किती छान ही आपली भाजी दिसू राहिलेली आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम चविष्ट आहे. घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी बनवून तयार झालेली आहे.
तुम्ही एकदा बनवली ना अशाच पद्धतीने सारखं बनवता. कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना प्लीज एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा. आणि नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.